यासाठी अध्यक्ष केलं की त्यांनी ही लिखाणाची परंपरा पुढे घेऊन जायची आहे आणि पुढच्या ईदोत्सव अंकामध्ये त्यांचा लेख प्रकाशित व्हावा ह्या भावनेतून त्यांना अध्यक्ष केलेला आहे. तर ते अध्यक्ष पुरोगामी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरुवर्य वामन साबळे सर, रोटरी क्लबचे अध्यक्ष माझे मित्र राजू कल्याणे, या ईदोत्सवमध्ये ज्यांचे लेख प्रकाशित झालेत त्यामधल्या एक मूळच्या अहमदपूरच्या कन्या आणि लातूर येथे स्थायिक असलेल्या तहसीन मसूद अली, तहसीन सय्यद या नावाने ते आधी लिहायच्या, पण ह्या ईदोत्सवने त्यांची ओळख तहसीन मसूद अली अशी केलेली आहे. सय्यद नाव कट केलं आणि तहसीन मसूद अली हे छान वाटतं म्हणून नुसतं तहसीन मसूद अली असं ठेवलंय. सोबत प्राचार्य निळकंठ पाटील सर, ज्यांचा लेख या ईदोत्सवमध्ये आहे, प्रसिद्ध झालाय, प्रकाशित झालाय. माझे मित्र स्नेही आणि गेली 30 वर्षापासूनचे मित्र असलेले माय मराठी चॅनलचे संपादक राजेसाहेब कदम, सुप्रसिद्ध कवी, सूत्रसंचालक, अहमदपूर भूषण असे राजेसाहेब कदम, आणि ह्या चौघांचे लेख ह्या ईदोत्सवमध्ये यावे यासाठी ज्यांनी काम आहे की आपल्या भागातील लेखक, नवीन नवीन लेखक तयार व्हावे, त्यांनी लिहावं आणि त्यांचं नाव महाराष्ट्रभर व्हावं, यामध्ये सहकार्य करणारे विविध वेगवेगळ्या साप्ताहिकामध्ये, मासिकामध्ये, त्रैमासिकामध्ये कार्यकारी संपादक, संपादक आणि अतिथी संपादक म्हणून काम केलेले एक लेखक, आपल्या भागातील, आपल्या जवळच्या अंबाजोगाईचे मूळचे आणि सध्या पुण्याला स्थायिक असणारे कलीम अजीम, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कलीम अजीम यांचा मला फोन आला आणि असं म्हणाले, सर की मी ईद निमित्त, ह्या मला वाटतं ह्या मुक्तशब्द प्रकाशन येशू पाटलांचं जे मुंबईचं प्रकाशन आहे, ह्यांचं हे ईद निमित्त दुसरा विशेषांक आहे, तिसरा विशेषांक आहे. आणि मागच्या दुसऱ्या विशेषांकामध्ये मी एकट्याने लिहिलं होतं आणि ऐन वेळेला परवा त्यांनी विनंती केली, मी असं म्हटलं, ईद निमित्त मोहिब कादरींनी लिहिण्यापेक्षा राजेसाहेब कदमांनी लिहिलं तर जास्त कौतुकास्पद आहे, निळकंठ पाटलांनी लिहिलं तर जास्त कौतुकास्पद आहे. म्हणून मी आधी त्यांचं नाव सुचवलं की राजेसाहेब कदमांना विनंती केली, त्यांनी हो म्हटलं आणि त्यांचं नाव सांगितलं. ते म्हणाले हे तर घेईनच पण तुमचाही हवा. मग NS पाटलांचं, निळकंठ पाटलांचं सांगितलं, त्यांचाही योगायोगाने लेख लवकर एका दिवसात पाहिजे होता, तोही आला. तहसीनचा एक कथा फार सुंदर, बोलीभाषा आणि प्रमाण भाषेचं खिचडी असलेलं एक लेख आहे, तोही त्यांचा आवडला म्हणून मी त्यांचा पाठवला. माझी याच्यातून सुट्टी होईल असं मला वाटलं होतं, त्यांनी पण सोडलं नाही. शेवटी सगळ्यांना घेऊन मी एक लेख लिहिलाय. असे 4 लेख आपल्या भागातले प्रकाशित त्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत तिसऱ्या अंकामध्ये, आणि त्याचं एक प्रकाशन सोहळा व्हावा. आणि ईद मिलन, ईदचं स्नेहमिलन म्हणजे मुळात स्नेहमिलन, मनोमिलन, मतभेद आणि मनभेद दूर करणं ईदचा मुख्य उद्देश असतो. ही गोड ईद अशी म्हटली जाते. पवित्र रमजानचे उपवास केल्यानंतर, म्हणजे इस्लामचे जे पाईक आहेत, जे फॉलोअर आहेत, त्यांची 5 तत्वचं पालन करणं त्यांचं ते कर्तव्य आहे, त्यांना अनिवार्य आहे, त्याला फर्ज आहे असं कंपल्सरी म्हटलं जातं. त्या मुस्लिमांचं पहिलं वाक्य जर त्याच्यामधलं तत्व काय असेल तर एकच ईश्वर आहे हे मान्य करणं, आणि प्रेषित मोहम्मद हे त्यांचे पैगंबर आहेत हे मान्य करणं, म्हणजे कलमा, हे पहिलं तत्व इस्लामचं आहे. आणि त्यानंतरच्या 4 उपासना ज्या प्रत्येक मुसलमानांसाठी कंपल्सरी आहेत, अनिवार्य आहेत, फर्ज आहेत, ते केल्याच पाहिजे असं आहेत. अशा 4 उपासना कोणत्या तर पहिली आहे दिवसातून 5 वेगवेगळ्या ठराविक वेळेला नमाज अदा करणे, ही एक उपासना आहे. दुसरी उपासना त्याच्यामधली की प्रत्येक मुसलमानांनी आपल्या उत्पन्नातला 2.5% भाग आपल्या घराशेजारी नातेवाईक जवळचे जे गरीब आहेत त्यांना आपल्या उत्पन्नातलं 2.5% जकात म्हणून दान करणं, चॅरिटी करणं, हे दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा जे आहे रमजानचे रोजे करणं आणि कुराणाचं पारायण करणं. आणि चौथं, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर, कुठलंही कर्ज नसताना, कर्ज देणं झाल्यावर, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यावर स्वतःच्या उत्पन्नातून दुसऱ्याकडनं उधार घेऊन नव्हे तर आयुष्यात एकदा, फक्त एकदा जाणं हे फर्ज आहे, अनिवार्य आहे. हजला जाणं, हज यात्रा करणं. 2दा जाणं हे इस्लाममध्ये कंपल्सरी फर्ज नाही आहे. ते दुसऱ्यांदा जाण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या माणसाला पाठवणं हे जास्त पुण्याचं मानलं जातं. म्हणजे पैसे आहेत म्हणून दरवर्षी हज करणं हे इस्लामला मान्य नाही.
अशा 4 उपासना आणि एक तत्व म्हणजे एकेश्वरवाद तो असलेला अशा 4 उपासना आणि हे 5 तत्व मुसलमानांसाठी बंधनकारक आहेत, अनिवार्य आहेत, कंपल्सरी आहेत, त्याला उर्दूमध्ये फर्ज आहेत असं म्हटलं जातं. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदा एका ठिकाणी असे बसले होते आणि त्यांनी त्यांच्यासमोर काही विद्वान लोक बसली होती. त्यावेळेला प्रेषित मोहम्मद असं म्हणाले, तुम्हाला एखादी गोष्ट मी अशी सांगू का की जी 5 वेळेची नमाज पडण्यापेक्षा श्रेष्ठ असावी किंवा आपल्या उत्पन्नातला 2.5% भाग जकात देण्यापेक्षा श्रेष्ठ असावी किंवा रमजानचे रोजे करण्यापेक्षा श्रेष्ठ असावी. आता 4 पवित्र कंपल्सरी असलेल्या उपासनापैकी 3 इथं आल्या, ह्याच्यापेक्षा मोठ्या काहीही असू शकत नाही असा सगळ्यांचा समज होता. त्यावेळेला सगळेजण म्हणाले, पैगंबर साहेब आम्हाला माहिती नाही आहे का एखादी उपासना ह्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असावी. त्यावेळेला पैगंबर साहेब म्हणाले, आहे एक उपासना, ती म्हणजे कोणती? तर सगळ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर पैगंबर साहेब असे म्हणाले की ती उपासना अशी आहे की जोडा त्या 2 मनांना ज्यांचे आपसात मनभेद आहेत, मतभेद आहेत, अशा 2 लोकांचं मनोमिलन करणं, त्यांना एकत्रित आणणं, सगळ्याला एकाच मंचावर आणणं, ही जी उपासना ह्या सर्व उपासनांपेक्षा श्रेष्ठ उपासना. आणि ह्या उपासनेमधलं एक म्हणजे ईद मिलन आहे. ह्याही वेळेला सगळ्यांचं मनोमिलन व्हावं, सगळे एकत्रित यावे, हे आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, ही सर्वश्रेष्ठ उपासना म्हणून आजचा हे कार्यक्रम ईद मिलनाचा हा आज आपण ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आपण अगदी वेळेवर इथे उपस्थित झालात. माझे मित्र प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार सर इथे उपस्थित आहेत. डॉक्टर नानासाहेब सूर्यवंशी सर संपादक अक्षर वाङ्मयचे उपस्थित आहेत. आदरणीय पाहुण्यांसाठी विशेषतः वसंत बिरादार सरांची 10-20 पुस्तकं प्रकाशित झालेत. आमच्या भागाचं भूषण आहेत ते. नानासाहेब सूर्यवंशींनी जे अक्षर वाङ्मय नामाचं त्रैमासिक काढतात, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर जगभर जाणारं जे त्रैमासिक आहे त्यांचा उल्लेख आहे. आणि त्यामधलं इतक्या सुंदर विशेषांक त्यांनी काढलेत. मुक्ताईवरचं आपलं गीता एक उर्दू भाषेवरचं एक काढलेलं आहे. आणि त्यानंतर आत्ता जे विशेषांकाचं प्रकाशन होणार आहे उद्याच्या 20 तारखेला पुण्याला, सुधीर रसाळ सर आत्ता ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यावरचा विशेषांक आता निघतोय आणि उद्याच्या 20 तारखेला पुण्याला त्याचं प्रकाशन समारंभ आहे. हे अहमदपूर अशी भूमी आहे, आमच्याकडे लेखक जन्माला येतात, मोठे होतात आणि त्यांच्यातलं कर्तृत्व, त्यांच्यातली प्रतिभा, त्यांच्यातलं सौंदर्य जगभर जातं. नुसतं हेच नाही तर आमच्या इथं उपस्थित असलेली बरीच आहे, सगळ्यांची नावं मला घेता येतील. आमच्या एक डॉक्टर कामाक्षी पवार ताई आहेत, त्यांचं पुस्तक कथासंग्रह आता SCRT साठी जवळपास 45,000 प्रती त्याच्या छापल्यात, शासनाने अभ्यासक्रमात घेतलेला आहे. रंजना गायकवाड सारखी एक सुप्रसिद्ध कवयित्री इथं उपस्थित आहे. एकापेक्षा एक दर्जेदार कवी लेखक आपल्याकडे तयार होतात, हे अहमदपूरचं भूषण आहे. आणि मराठवाडा साहित्य परिषदेचं आणि पुरोगामी साहित्य परिषदेचं हे काम आहे की आपल्या भागातल्या लेखकांना त्यांना घडवावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांचे लेख प्रकाशित व्हावे. हे आपण कलीम आझिम सर हे करताय, त्याबद्दल आपणा सर्वांचे मराठवाडा साहित्य परिषद, पुरोगामी साहित्य परिषद आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. मला सांगायला आनंद वाटेल की तहसीन मसूद अली जे आहे आता मंचावर बसलेल्या, त्यांच्या आयुष्यातलं हा पहिला लेख आहे. पहिला लेख प्रकाशित होणं, आत्ता त्या ताई असं म्हणाल्या बसल्या बसल्या, ते पुस्तक मला पाहायचं आहे कारण माझं पहिलं बाळ त्याच्यात आहे. पहिल्या बाळाचा आनंद काय असतो ते अगदी पाहताना त्या चेहऱ्यावरचे भाव त्यांचे आपण पाहिले. हे त्यांचंच नव्हे, निळकंठ पाटील सरांचंही माझ्या मते पहिलाच असावा जे कुठं प्रकाशित होत आहे. राजेसाहेबांच्या कविता बऱ्याच प्रकाशित झाल्या, असा लेख प्रकाशित झालाय की नाही माहिती, झालाय का? झालाय. राजेसाहेबांचं जे निश्चित अगदी म्हणजे होणारच, पण आज राजेसाहेबांनी इथं लिहिलं आणि फार सुंदर लेखात आपण ते वाचावे. आणि हे आज लोकार्पण आपल्या समोर होणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या ह्या 3 भागामधला एक भाग आहे. मी थोडं जास्त बोललो यासाठी की काही लोक येत होती, कार्यक्रम उशिरा सुरू होऊ नये म्हणून आपण पटपट लवकर सुरू केलं आणि सगळे आल्याशिवाय मुख्य कार्यक्रम होऊ नये म्हणून मी थोडंसं माझं प्रास्ताविक लांबलं. आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. उपस्थित प्राध्यापक गोविंद शेळकर सर मराठा सेवा संघाचे, मोहसिन बायजीद साहेब आहेत, ज्ञानोबा भोसले आहेत, जेवढी मंडळी, अशोक चापटे सर फार सुंदर काम आता पतसंस्थेमध्ये करतायत आपले, तेही इथं उपस्थित आहेत. ND राठोड सरांना मी विनंती केली, सर आपण पुरोगामी साहित्य परिषदेत आपण संयुक्त असं घेऊ का? तर ND राठोड सर म्हणाले ह्याच्यासाठी काही कॉन्ट्रीब्युशन आहे का? मी म्हटलं सर
ईद निमित्त स्नेहमिलन आहे, शुरखुर्मा द्यायचं म्हणजे पुरोगामी साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, रोटरी क्लब आणि माय मराठी चॅनल सुरू झाल्यापासून मी राजासाहेबांच्या सोबत आहे. बरोबर राजे? आणि एवढ्या चारी ठिकाणी असणारा एकच मुसलमान आहे. म्हणून म्हटलं माझी जबाबदारी आहे शुरखुर्मा स्पॉन्सर करण्याची, म्हणून मी शुरखुर्मा स्पॉन्सर मी करीन. बाकीचा कार्यक्रम कोण स्पॉन्सर करावं, तर आमच्या डोक्यात आलं की निश्चित अगदी मराठवाडा साहित्य परिषद या सगळ्यामधलं मोठा भाऊ आहे. आणि नाहीच म्हटलं तर महेंद्र खंडागळे कमी नाहीत. महेंद्र खंडागळेनं अध्यक्ष त्याच्यासाठी केलंय. आणि आम्हाला अध्यक्ष करण्यासाठी बरीच म्हणजे डॉक्टर वैभव रेड्डी समोर बसलेले आहेत. पुढच्या वेळेला त्यांचाही नंबर लावू आम्ही. अगदी प्राध्यापक द.मा. माने 6 पुस्तकं 7वं पुस्तक आता प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. हे अहमदपूरचं भूषण आहे. एकापेक्षा एक सरस मंडळी. वाचक काय सांगू मी तुम्हाला, सेपियन्स पुस्तक अगदी एक एक ओळ वाचून मला रोज सांगणारा दीपक वलसे इथं उपस्थित आहे. म्हणजे पुस्तक कसं वाचावं, हरिभक्तीपरायण अनिल मुंडे इथं उपस्थित आहेत. म्हणजे एकापेक्षा सरस प्राचार्य तुकाराम हारगिले सर आता मला दिसत आहेत. म्हणजे सगळ्या लोकांचं मी मनापासून सगळ्यांची नावं घेऊ शकतो, मी माफ करा, जेवढे दिसले पटपट मी तेवढे घेण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ जे त्यांची नावं घेतले त्यांच्यावर माझं प्रेम आहे, ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं यांचं दुप्पट प्रेम त्यांच्यावर आहे, माझ्या हृदयात त्यांची नावं आहेत. आपणा सर्वांचं एकदा मनापासून स्वागत करून हे लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद, आभारी आहे. कार्यक्रम संपल्यानंतर लवकर आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. संपल्यानंतर शुरखुर्म्याचा म्हणजे आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि आनंदाने आपलं एक कुटुंब आहे. मला आनंद वाटतो की ईद मिलन, स्नेह मिलन 4 वेगवेगळ्या संस्था एकत्रित येऊन करणारा हा अहमदपूरमधला पहिला प्रसंग. खऱ्या अर्थानं ह्याच्यासारखं मिलन नाही आणि आजच्या काळामध्ये ह्याची गरज आहे आणि हे करण्यासाठी सगळे आले. मी सगळ्यांचं मी पहिल्यांदा माझा वैयक्तिक मी पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी तो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी चौघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये असंच सहकार्य आपलं असेल आणि थोडीसं काही अव्यवस्था होत असेल तर मी आपला संयोजक नात्याने मनापासून माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद, आभारी आहे.